हे प्रकरण मार्च 15-20 म्हणजे 2025 थोडा आहे थेट प्रश्न 15-20 मार्च मधला आहे। प्रश्न असा आहे की दिलेलं उत्तर माननीय सभापती महोदय हे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी तयार करून दिले काय, हा माझा प्रश्न आहे याच्यामधला। कारण वन परिक्षेत्र अधिकारी यांनी मोका पाहणी केली परंतु अशी बाब आढळली नाही असं उत्तर दिलं। मोका पाहणी कधी झाली, खरंच झाली की नाही, त्यामध्ये जिओ टॅगिंग झालं की नाही याबद्दल यामध्ये कुठेही उत्तरामध्ये सुस्पष्टता नाही। मोका पाहणीची तारीख सभापती महोदय 27/6/2025 आहे आणि प्रकरण हे साधारणतः मार्च महिन्याच्या 15-20 तारखेचं आहे। पाहणी स्थळ जूनच्या वेळी करण्यात आली, यावरून पाहणी गांभीर्याने केली की नाही यामध्ये सुद्धा साशंकता आहे। त्यामुळे माझा स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत। चुकीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का आणि महावितरण विभागाच्या कंत्राटदाराला कारवाई करून तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार का? माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अमोलजी मिटकरी यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की कुठल्या तरी अधिकाऱ्याला पाठीशी घालणे, अजिबात नाही। उत्तर जे दिलेले आहेत अतिशय 100% ते खरं आहे। यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की MSKY सोलर लिमिटेड कंपनी अकोला यांना एकूण मौजा कोटा खुर्द ही जमीन गट क्रमांक 7 ही 19.75 अकोट जिल्ह्यातली जागा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुरू करण्याकरता त्या ठिकाणी झाडाच्या फांद्या तोडल्यात। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे या बाबतीतली झाडं न तोडल्याचे फोटो आहेत। या ठिकाणी झाडं तोडलेली नाहीत अध्यक्ष महोदय, झाडाच्या फक्त फांद्या तोडलेल्या आहेत आणि त्या फांद्या तिथे जागीच आहेत। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा गैरकारभार केलेला नाही, कुठल्या तरी ठेकेदाराला मदत करण्याचा उद्देश नाही। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या ज्या पहिल्या 100 दिवसाच्या नंतरच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये लोकांना ऊर्जा सगळ्यांना मिळावी या टप्प्यातील काम पूर्ण करण्याकरता अधिकारी वर्गाने केलेले काम आहे। याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा गैरकारभार झालेला नाही।